Hello, dear students. Today we are going to learn about a very interesting lesson of class 9th, Unit 2, 2.3, Mark Twain. So, let's start the lesson. Mark Twain. Mark Twain was the pen name of Samuel Langhorne Clemens, a popular American writer. मार्क ट्वेन हे लोकप्रिय अमेरिकन लेखक सॅम्युअल लँघोरन क्लेमेन्स यांचे टोपण नाव. पेन नेम मीन्स टोपण नाव. ही वॉज फेमस फॉर हिज ह्युमरस स्टोरीज, नॉवेल्स अँड अदर रायटिंग्स. विनोदी कथा, कादंबऱ्या आणि इतर लेखनासाठी ते खूप प्रसिद्ध होते. हिज रेडी विट शोन थ्रू एव्हरीडे कॉन्व्हर्सेशन्स. मेनी अनेक्डोट्स रिलेटेड टू मार्क ट्वेन आर टोल्ड अँड एन्जॉयड इव्हन टुडे. रोजच्या संभाषणातही त्यांच्या मार्मिक शैलींचे दर्शन घडत असे. मार्क ट्वेनविषयीचे अनेक किस्से, कथा आजही ऐकल्या जातात किंवा सांगितल्या जातात आणि त्यांचा आनंद घेतला जातो. इट शुड बी नोटेड दॅट ही वॉज अ ग्रेट डिफेंडर ऑफ ह्युमन व्हॅल्यूज लाईक लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. हेही नमूद करायला हवे की ते स्वतः स्वातंत्र्य, समानता आणि बंधुभाव यासारख्या मानवी मूल्यांचे मोठे समर्थक होते. He opposed wars and imperialism and supported the cause of laborers and of the black people in his country, America. युद्धे आणि साम्राज्यवाद यांना त्यांचा विरोध होता आणि त्यांच्या देशातील म्हणजेच अमेरिकेतील कामगारांच्या आणि कृष्णवर्णीय लोकांच्या हितासाठी त्यांनी कायम पाठिंबा दिला. Given below are some anecdotes from his life and some quotations from his speeches and writings. त्यांच्या जीवनातील काही घटना आणि त्यांच्या भाषणातील व लिखाणातील काही उतारे इथे देत आहोत. Some anecdotes, काही किस्से किंवा घटना. One day, during a lecture tour, Mark Twain entered a local barber shop for a shave. एके दिवशी व्याख्यानांच्या दौऱ्यावर असताना मार्क ट्वेन एका स्थानिक न्हाव्याच्या दुकानात दाढी करण्यासाठी गेले. दिस ट्वेन टोल्ड द बार्बर वॉज हिज फर्स्ट व्हिजिट टू द टाउन. त्या शहराला ते प्रथमच भेट देत असल्याचे ट्वेन यांनी त्या न्हाव्याला सांगितले. यू हॅव चूजन अ गुड टाईम टू कम, ही डिक्लेअर्ड. तो न्हावी काय म्हणाला की इथे येण्याकरता तुम्ही अगदी योग्य वेळ निवडली आहे, त्याने सांगितले. ओ, ट्वेन रिप्लाइड. खरंच, ट्वेन म्हणाले. मार्क ट्वेन इज गोइंग टू लेक्चर हिअर टू नाईट. यू विल वॉन्ट टू गो, आय सपोज. आज रात्री किंवा सायंकाळी मार्क ट्वेन येथे व्याख्यान देणार आहेत. तुम्हाला तिकडे जायला आवडेल असे मला वाटते. आय गेस सो, मलाही वाटते. हॅव यू बॉट युअर तिकीट येट. तुम्ही तिकीट काढले आहे का. नो, नॉट येट. अजून नाही. वेल, इट्स सोल्ड आउट, सो यू विल हॅव टू स्टँड. खरे म्हणजे सर्व तिकीटं विकली गेली आहेत, त्यामुळे तुम्हाला उभे राहावे लागेल. जस्ट माय लक, सेड ट्वेन विथ अ साय. आय ऑलवेज हॅव टू स्टँड व्हेन दॅट फेलो लेक्चर्स. माझे नशीब, सुस्कारा टाकत ट्वेन म्हणाली. ती व्यक्ती व्याख्यान देते तेव्हा मला नेहमीच उभे राहावे लागते. Now see next. Mrs. Stowe was leaving for Florida one morning, and Clemens, the young Mark Twain, ran over early to say goodbye. Mrs. Stowe, Harriet Beecher Stowe, was a famous writer. Uncle Tom's Cabin is her most renowned book. Mrs. Stowe and Mark Twain were neighbors for many years. अनेक वर्ष मिसेस स्टो आणि मार्क ट्वेन हे नेबर्स राहिलेले होते. एका सकाळी मिसेस स्टो, श्रीमती स्टो फ्लोरिडाला जाण्याकरता निघाल्या आणि क्लेमेन्स म्हणजे छोटा किंवा लहानपणीचा मार्क ट्वेन त्यांचा निरोप देण्यासाठी घाईघाईने आला. ऑन हिज रिटर्न मिसेस क्लेमेन्स रिगार्डेड हिम डिसअप्रूव्हिंगली. वाय, सी सेड, यू हॅवंट ऑन एनी कॉलर अँड टाय. तो परत जाताना त्यांनी नापसंती दर्शवत त्याला विचारले, तू कॉलर आणि टाय का घातला नाहीस बरे. ही सेड नथिंग बट वेंट अप टू हिज रूम, did up these items in a neat package
and sent it over to Mrs. Stowe by a servant with a line, "Herewith receive a call from the rest of me." तो काहीच म्हणाला नाही. मात्र वर आपल्या खोलीत जाऊन त्याने त्या वस्तू व्यवस्थित पॅक केल्या आणि एका नोकराकरवी त्या मिसेस स्टोव यांच्याकडे पाठवून दिल्या आणि त्याबरोबर एक चिठ्ठीही, "माझ्यातील उर्वरित भागाचा स्वीकार करा." अशा पद्धतीने मार्क ट्वेन हा अतिशय विनोदी, ह्युमरस, हजरजबाबी लेखक होता. Now see, next. One day, Henry Irving, in the midst of telling Mark Twain a humorous story, abruptly stopped and examined his friend's face. "You haven't heard this, have you?" he asked. Twain assured him that he had not. एके दिवशी मार्क ट्वेनना एक विनोदी किस्सा सांगत असताना हेनरी आयर्विंग अचानक मध्ये थांबले आणि आपल्या मित्राचा चेहरा निरखून त्यांनी विचारले, "तू ही गोष्ट याआधी ऐकली नाही आहेस, हो ना?" ट्वेनने नकार दिला. When, some time later, Irving again paused and again posed the question, Twain again reassured him. थोड्या वेळानंतर जेव्हा आयर्विंग पुन्हा थांबले आणि त्यांनी तोच प्रश्न विचारला, तेव्हा मार्क ट्वेनने परत तेच उत्तर दिले. Then, approaching the climax, Irving broke off once more. "Are you quite sure you haven't heard this?" he demanded suspiciously. पुन्हा म्हणजे गोष्टीचा शेवट आलेला असताना आयर्विंग थांबले आणि त्यांनी संशयाने विचारले, "तुला नक्की ही गोष्ट माहीत नाही?" "I can lie once," Twain finally replied. "I can lie twice for courtesy's sake, but I draw the line there. I can't lie the third time at any price. I not only heard the story, I invented it." काय म्हणाले ट्वेन बघा, "मी एकदा खोटे बोलू शकतो," ट्वेनने शेवटी उत्तर दिले. "शिष्टाचार म्हणून 2 वेळा खोटे बोलू शकतो, पण तेवढ्यावर मात्र मी थांबतो. कुठल्याही परिस्थितीत मी तिसऱ्यांदा खोटे बोलू शकत नाही. मी ही गोष्ट ऐकलीच नाही, तर मीच ती रचलेली आहे." म्हणजे ती मार्क ट्वेनचीच गोष्ट आहे, जे आयर्विंग त्यांना सांगत होते. Now see, next. Mark Twain once proposed a plan for the improvement of English spellings. एकदा मार्क ट्वेन यांनी इंग्लिश स्पेलिंग सुधारण्यासाठी एक योजना मांडली. फॉर एक्झाम्पल, in year 1, that useless letter C would be dropped to be replaced either by K or S, and likewise X would no longer be part of the alphabet. उदाहरणार्थ, पहिल्या वर्षी सी हे निरुपयोगी अक्षर गाळून त्या जागी के किंवा यस हे अक्षर घेण्यात यावे आणि त्याचप्रमाणे एक्स हे अक्षर अल्फाबेटमधून पूर्णपणे काढून टाकावे. The only case in which C would be retained would be the CH formation, which will be dealt with later. C हे अक्षर फक्त CH या 2 अक्षरांचा जेव्हा संयोग होतो किंवा अक्षरे जेव्हा एकत्रितपणे येतात तेव्हाच वापरले जाईल आणि त्याबद्दलही नंतर ठरवले जाईल. Year 2 might reform W spelling so that which and one would take the same consonant, while Year 3 might well abolish Y, replacing it with I, and Year 4 might fix the G or J anomaly once and for all. दुसऱ्या वर्षी डब्ल्यूच्या स्पेलिंगमध्ये सुधारणा करावी, जेणेकरून विच आणि वन हे दोन्ही शब्द एकाच व्यंजनाने सुरू होतील आणि तिसऱ्या वर्षी वा हे अक्षर पूर्णपणे वगळून त्या जागी आ हे अक्षर घेता येईल आणि चौथ्या वर्षी जी किंवा जेची विसंगती, गोंधळ कायमची ठीक करून टाकेल. जनरली देन द इम्प्रूव्हमेंट वूड continue
year by year with year 5 doing avoid with useless double consonants, and years 6 to 12 or so modifying vowels and the remaining voiced and unvoiced consonants. By year 15 or so, it would finally be possible to make use of the redundant letter C, Y, and X by now just a memory in the mends or would dot to replace CH, SH and the respectively. बघा आता किती गोंधळ होतो या सगळ्यांमध्ये. सहसा मग दर वर्षागणिक सुधारणा होत राहील, म्हणजे इयर 5 शब्दातील दुहेरी व्यंजने वगळता येतील, निरुपयोगी 2 व्यंजने वगळता येतील, आणि इयर 6 टू 12 म्हणजे इयर 6 ते 12च्या आसपास स्वर आणि उर्वरित व्यंजने बदलता येतील. 15व्या वर्षी पर्यंत सी, वाय, एक्स यासारख्या अनावश्यक अक्षरांचा CH, SH आणि TH या अक्षरांना पर्याय म्हणून अखेर उपयोग करता येऊ शकेल, जी आत्तापर्यंत वयस्कर लोकांच्या केवळ स्मरणातच राहिली होती. फायनली देन आफ्टर सम 20 years over or reform would be have the logically coherent spelling in the extant English speaking world. अशा रीतीने अखेर 21 वर्षाच्या शुद्ध लेखन पद्धतीतील सुधारणा आणि नवरचनेनंतर इंग्रजी बोलणाऱ्यांच्या जगात तर्कशुद्ध आणि सुसंगत शब्दांचे घटक वर्ण स्पेलिंग आपल्याला आढळतील. म्हणजे बघा आता हे अशा पद्धतीने मार्क ट्वेननी सांगितले त्या पद्धतीने इंग्लिश स्पेलिंगचं इम्प्रूव्हमेंट केलं तर किती गोंधळ त्या ठिकाणी उडेल. One day, during his tenure as the editor of a small Missouri newspaper, Mark Twain received a letter from a reader who had found a spider in his paper. एके दिवशी एका छोट्या मिझोरी वृत्तपत्रामध्ये संपादक म्हणून काम करत असताना मार्क ट्वेनला एका वाचकाचे पत्र आले की त्याला वृत्तपत्रामध्ये पेपरमध्ये त्याला एक कोळी सापडला. ही वंडर्ड वेदर दिस पोर्टेंडेड गुड ऑर बॅड लक. पोर्टेंडेड मीन्स इंडिकेटेड ऑर फोरटोल्ड. तर त्याला असा प्रश्न पडला की हा शुभशकुन होता की अपशकुन, असा त्या वाचकाला प्रश्न पडला. फाइंडिंग अ स्पायडर इन योर पेपर, ट्वेन रिप्लाइड, इज नायदर गुड लक नॉर बॅड. मार्कने त्याला उत्तर पाठवले, वर्तमानपत्रामध्ये कोळी सापडणे हा शुभशकुनही नाही आणि अपशकुन देखील नाही. The spider was merely looking over our paper to see which merchant was not advertising so that he could go to that store, spin his web across the door and lead a life of undisturbed peace ever afterward. किती मजेशीर उत्तर दिले त्याने बघा. तो काय सांगतोय आता, वर्तमानपत्रात कोळी सापडला आहे, तो कोळी केवळ कोणत्या व्यापाऱ्याने वर्तमानपत्रात आपली जाहिरात दिलेली नाही हे पाहत होता. म्हणजे ज्याने जाहिरात दिलेली नसेल, जेणेकरून जाहिरात दिली नसेल त्या दुकानात तो जाईल, तिथल्या दरवाजावर आपले जाळे विणेल आणि कोणत्याही व्यत्ययाविना यापुढे निवांतपणे आपले जीवन व्यतीत करू शकेल. सी नेक्स्ट. मार्क ट्वेन्स बर्थ इन नोव्हेंबर 1835 वॉज heralded by the return of Halley's comet. मार्क ट्वेनचा जन्म आणि हॅलेच्या धूमकेतूचे पुनरागमन या दोन्ही 1835 सालच्या नोव्हेंबर महिन्यातल्या विशेष घटना. ट्वेन, who often remarked upon this curiosity, came to think of himself and the comet as unaccountable freaks, cosmically linked. Having come in together, he declared they would go out together. या युगायुगाबद्दल ट्वेनला नेहमी असे वाटे की ते स्वतः आणि तो धूमकेतू ह्या दोन्ही अतिशय विलक्षण गोष्टी असून त्यांचा एकमेकांशी वैश्विक असा संबंध आहे आणि त्या एकत्र या जगात आल्या असून त्या दोन्ही गोष्टी एकत्रच म्हणजे एकाच वेळी जगातून निघून जाणार आहेत असे त्यांनी जाहीर केले किंवा नमूद केले. इन फॅक्ट, ट्वेन वॉज प्रूव्हन राईट.
On the night of his death in April 1910, Halley's comet once again blazed through the sky. आणि खरोखर बघा ट्वेनचं भाकीत योग्य होतं. एप्रिल 1910 साली त्यांच्या निधनाच्या रात्री हॅलेचा धूमकेतू पुन्हा आकाशात झळाळला. नाव सी सम कोटेशन्स, काही अवतरणे. एप्रिल फूल्स डे. This is the day upon which we are reminded of what we are on the other 364. एप्रिल फुलचा दिवस. इतर सर्व 364 दिवस आपण कसे असतो, कोण असतो याची आठवण करून देणारा हा दिवस. सी नेक्स्ट. अ मॅन कॅनॉट बी कम्फर्टेबल विदाऊट हिज ओन अप्रुव्हल. मनुष्य स्वतःच्या स्वीकृतीशिवाय निश्चिंत राहू शकत नाही. A person with a new idea is a crank until the idea succeeds. बघा आता एखादा नवीन कल्पना सुचलेला मनुष्य ती कल्पना प्रत्यक्षात उतरेपर्यंत विक्षिप्तपणे वागतो. एज इज अन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर. इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. वय हा मुद्दा शरीरापेक्षा मनाच्या मानण्यावर अवलंबून आहे. तुम्ही मांडला तर महत्त्वाचा, नाही तर तो गौण आहे. सी नेक्स्ट कोटेशन. ऑल जनरलायझेशन्स आर फॉल्स इन्क्लुडिंग दिस वन. सर्वसामान्य विधाने असत्य असतात, हे विधान देखील. लक्षात येतं आहे. बी केअरफुल अबाउट रीडिंग हेल्थ बुक्स. यू मे डाय ऑफ अ मिसप्रिंट. किती महत्त्वाचं आहे बघा. आरोग्यविषयीची पुस्तके काळजीपूर्वक वाचा. चुकीच्या छपाईमुळे किंवा चुकीच्या मुद्रणदोषामुळे तुमचा जीव जाऊ शकतो. बी केअरलेस इन युअर ड्रेस इफ यू विल, बट कीप अ टायडी सोल. एक वेळ तुमची राहणी गबाळी किंवा अस्वच्छ असू द्या, पण मन मात्र साफ स्वच्छ नीटनेटके ठेवा. क्लासिक. अ बुक विच पीपल प्रेज अँड डोंट रीड. क्लासिक म्हणजे काय? अभिजात वाङ्मय. एक असे पुस्तक ज्याची लोक वाहवा खूप करतात पण वाचत मात्र नाहीत. सी नेक्स्ट कोटेशन. ह्युमर इज मॅनकाइंड्स ग्रेटेस्ट ब्लेसिंग. विनोद किंवा हास्य हे मनुष्यजातीला मिळालेलं सर्वात मोठे किंवा महान वरदान आहे. आय एम ॲन ओल्ड मॅन अँड हॅव नोन अ ग्रेट मेनी ट्रबल्स, बट मोस्ट ऑफ देम नेव्हर हॅपन्ड. मी एक वयोवृद्ध इसम आहे आणि कित्येक अडचणी मला माहीत आहेत, पण त्यातल्या बऱ्याचशा कधीही घडलेल्याच नाहीत. आय मस्ट हॅव अ प्रोडिजियस क्वांटिटी ऑफ माइंड. इट टेक्स मी ॲज मच ॲज अ वीक समटाईम्स टू मेक इट अप. माझ्या मेंदूची शक्ती नक्कीच अफाट असावी, कारण त्याला एखाद्या गोष्टीसाठी तयार करण्यासाठी किंवा निर्णयाप्रत नेण्यासाठी कधीकधी मला अक्षरशः एक आठवडा लागतो. सी नेक्स्ट. इफ यू टेल द ट्रूथ यू डोंट हॅव टू रिमेंबर एनिथिंग. बघा किती व्यवस्थित आणि आहे, छान आहे. तुम्ही जर खरे बोललात तर तुम्हाला काहीही लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. म्हणजे खोटे बोलणाऱ्याला लक्षात ठेवावं लागतं नेहमी तो कुठे काय बोलला आहे. खरं बोलणार असेल तर लक्षात ठेवण्याची गरज पडणार नाही. इट इज बेटर टू डिझर्व ऑनर्स अँड नॉट हॅव देम दॅन टू हॅव देम अँड नॉट डिझर्व देम. योग्यता नसताना सन्मान मिळण्यापेक्षा तो सन्मान मिळवण्यास पात्र असणे व तो न मिळणे अधिक श्रेयस्कर. इट इज बेटर टू कीप युअर माउथ क्लोज्ड and let people think you are a fool than to open it and remove all doubt. किती छान आहे बघा. तुम्ही गप्प आहात याचा अर्थ तुम्ही मूर्ख आहात असे लोकांना वाटले तरी चालेल, पण आपले तोंड उघडून त्यांचा समज पक्का होऊ देऊ नका. इट्स नो वंडर दॅट ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन. फिक्शन हॅज टू मेक सेन्स. सत्य हे कल्पित गोष्टींपेक्षा विचित्र किंवा चमत्कारिक असते, यात काही नवल नाही. शेवटी कल्पित गोष्टी मात्र या सुस्पष्ट तारतम्याला धरून असायला हव्यात.
बघा आता पुढे. Whenever you find yourself on the side of the majority, it is time to pause and reflect. तुम्ही बहुमताच्या बाजूने आहात असे जर तुमच्या लक्षात आले तर थांबा आणि नीट किंवा पूर्ण विचार किंवा चिंतन करा. See next. Why is it that we rejoice at a birth and grieve at a funeral? It is because we are not the person involved. जन्माच्या वेळी आपण आनंद साजरा करतो आणि अंत्यसमयी शोक व्यक्त करतो असे का बरे? याचे कारण आपण स्वतः त्या व्यक्तीच्या जागी नसतो. Thousands of geniuses live and die undiscovered, either by themselves or by others. हजारो अतिबुद्धिमान माणसे जगत असतात आणि मरत असतात, पण त्यांची कोणी दखल घेत नाही. न ती स्वतः घेतात, नाही तर लोक त्यांची दखल घेतात. Thunder is good, thunder is impressive, but it is lightning that does the work. बघा किती छान आहे. मेघगर्जना छान असते, मेघगर्जना प्रभावी पण असते, पण शेवटी खरे काम विजाच करतात, म्हणजे गरजेल तो पडेल काय. When I was younger, I could remember anything, whether it happened or not. मी लहान होतो तेव्हा घडलेले आणि न घडलेले सर्व काही माझ्या लक्षात राहायचे. See the last quotation. When your friends begin to flatter you on how young you look, it's a sure sign you are getting old. तुम्ही किती तरुण दिसता आहात असे म्हणत तुमची मित्रमंडळी जेव्हा तुमची फाजील स्तुती करू लागतात तेव्हा तुम्ही नक्कीच म्हातारे होऊ लागला आहात असे समजावे. अतिशय छान पद्धतीने ह्युमरसली अतिशय वाक्चातुर्याने मार्क ट्वेनने हे कोटेशन्स दिलेले आहेत. मार्क ट्वेनची प्रत्येक गोष्ट आपण शिकण्यासारखी आहे.